नमस्कार मित्रांनो, 28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला। या अपघातावर अनेकांकडून शंका उपस्थित करण्यात येत आहे। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील या अपघातावर शंका उपस्थित केली आहे। आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विमानमध्ये असलेलं अतिरिक्त इंधन, डॅमेज झालेला ब्लॅक बॉक्स आणि अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीसाठी होणारा विलंब यावरून त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत। दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा देखील चांगला चर्चेत आला आहे। यावरून अनेक दावे प्रतिदावे होत आहे। या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत देखील मोठा दावा केला आहे। मला विलीनीकरणावर बोलायचं नाही, पण एक विषय मांडतो। दोन पक्ष एकत्र आले तर दादांची इच्छा होती दोन्ही पक्ष एकत्र यावेत। भावनिक दृष्टिकोनातून जर विलीनीकरण झालं असतं तर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अमोल कोल्हे झाले असते। विलीनीकरणावर मी बोलणार नाही, कारण चर्चा भरकटते, असं यावेळी रोहित पवार यांनी म्हटलं आहे। पुढे बोलताना ते म्हणाले की दुसऱ्या गटातील लोकांना विलीनीकरणावर बोलायला आवडतं, आम्ही फक्त घात किंवा अपघात यावर बोलत आहोत। अमोल कोल्हेंना विलीनीकरणाचा विषय माहीत आहे। अमोल कोल्हेचं महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष झाले पाहिजे ही दादांची इच्छा होती। 13 बैठका झाल्या होत्या। ज्यांच्या घरी बैठका झाल्या त्यांच्या घराजवळचे सीसीटीव्ही फुटेज तपासा, ट्रॅफिकचे फुटेज पहा, नाही तर मंत्री लोढा यांच्या घरासमोरचे सीसीटीव्ही तपासा। दादा 13 वेळा वेगवेगळ्या गाडीतून विलीनीकरणाची चर्चा करण्यासाठी आले होते, असं म्हणत रोहित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।